संजय गाडे नुकत्याच सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक झाली। त्या निवडणुकीमध्ये तुतार या चिन्हावरती RPIचा पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवली। खरं म्हणलं तर ही निवडणूक तिघांमध्ये झाली। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे भाजपकडून उमेदवार होते, आदरणीय शशिकांत शिंदे साहेब हे महाविकास आघाडीकडून उमेदवार होते आणि या दोघांच्या मध्ये माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस निवडणूक लढवत होता। मात्र निवडणूक प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा हा मोठा महोत्सव असतो। या महोत्सवाचं पावित्र्य जोपासण्याची जेवढी जबाबदारी जनतेची आहे तेवढीच जबाबदारी ही प्रशासकीय अधिकाऱ्यांची असते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एवढा मोठा सेन्सिटिव्ह वर्ग असलेला सातारा लोकसभा मतदारसंघ, सातारा लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र दुडी साहेबांनी अगदी चांगल्या पद्धतीने प्रक्रिया हाताळली। साधा दगडही कुठे पडला नाही किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही। मात्र निवडणूक प्रक्रियेच्या नंतर आपण जर काही गोष्टीचं अवलोकन केलं तर जिल्हाधिकारी महोदयांनी जी काही कसरत घेतली, जे काही प्रयत्न केले, जी काही धावपळ केली, या सगळ्यावरती पाण्याचा शिंतोडा टाकण्याचं काम सेतू विभागाकडून केलं असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। कारण कराड तहसीलदार कार्यालयामध्ये सेतू चालवणारा खात्याचा विषय स्वामी नावाचा जो पण आहे तो कराडला सेतू विभाग चालवतोय आणि सेतू विभाग चालवत असताना पेपरचा रोल आणणं, स्वतः कामं करणं किंवा तो रोल विकत घेऊन त्याची प्रिंटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी क्रमबद्ध असतात। मात्र एक प्रश्न महत्त्वाचा अधोरेखित होतो की निवडणूक आयोगाकडे किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जी आम्ही काय उमेदवार म्हणून जी काय कागदपत्र सबमिट केली होती ती उमेदवार म्हणून सबमिट केलेली कागदपत्र त्या सेतूवाल्याकडे गेली कशी, ही गोपनीयता भंग झाली कशी, हा संशयाचा मुद्दा ठरतो। आपण जर या पावतीचं अवलोकन केलं तरी पावती सेतू कराड पोच पावती आहे आणि ही पावती तहसीलदार म्हणून दिली गेलेली आहे। मात्र ही पावती देत असताना या पावतीच्या पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर तुम्हाला एक मिनिट, या ठिकाणी फॉर्म नंबर 17C पार्ट 2 रिझल्ट ऑफ काउंटिंग याच्यामध्ये 1 नंबरला आनंद थोरवडे, 2 नंबरला उदयनराजे भोसले, 3 नंबरला शशिकांत शिंदे, 4 नंबरला प्रशांत कदम, 5 नंबरला आणि प्रत्यक्ष 9 नंबरला गाडे संजय कोंडेबा हे माझं नाव आहे। मी ही गोपनीय जी काही कागदपत्र असतात किंवा निवडणूक विभागाची कागदपत्र असतात ही कागदपत्र त्या सेतूवाल्याकडे गेली कशी, एक तर प्रश्न निर्माण होतो की त्यानं ती कागदपत्र चोरी केलेली असावीत किंवा निवडणूक शाखेतला कुठला तरी पदाधिकारी किंवा कुठला तरी कर्मचारी असावा ज्यानं पैशाच्या लालचेपोटी ही सगळी कागदपत्र रद्दीच्या भावात त्या सेतूवाल्याला विकलेली असावी। बरं, याच्यामधनं दुर्गामी परिणाम काय होऊ शकतो? माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस हा भाग एक सोडून द्या, मी एक टिपिकल कॉमन मॅन आहे, सर्वसामान्य कुटुंबातला आहे। मात्र ज्यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री पद भूषवलं ते शशिकांत शिंदेचं नाव 3 नंबरला आहे आणि याही पलीकडं आमचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचे थेट 13वे वंशज उदयनराजे भोसले यांचं 2 नंबरला नाव आहे। हा सेतूवाला जी दाखला देतोय ती दाखला एका बाजूला देतोय आणि दुसऱ्या बाजूला त्या नावाची प्रिंटिंग आहे। उदयनराजेंचं बी नाव उभा आडवं टराटारा फाडलं जातं आहे, शशिकांत शिंदेचं बी नाव फाडलं जातं आहे आणि माझ्यासारख्या उमेदवाराचं बी नाव फाडलं जातं आहे। ही आमची थट्टा नव्हे का? ही आमची विटंबना नव्हे का? शिवरायांच्या 13व्या वंशांची ही विटंबना नव्हे का? आणि हा सगळा प्रकार चालू असताना सातारा जिल्हा निवडणूक आयोग नेमका झोपा काढतोय का भांग पिऊन बसलाय, हा संशोधनाचा मुद्दा ठरतोय। माझी लोकसभा निवडणुकीतला उमेदवार म्हणून मी 3 नंबरचं मतदान घेतलेलं आहे। 3 नंबरचं मतदान 37,062 मतदान मी घेतलेलं आहे। त्यामुळे एका बाजूला शशिकांत शिंदेला पराभव मानावा लागला आहे तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसलेंचा निसटता विजय झाला आहे आणि याला कारणीभूत निव्वळ संजय गाडे ठरला आहे। म्हणून माझी या सेतूचा जो कोण चालवणारा स्वामी आहे, मराठीमध्ये म्हण आहे स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, पण मला असं वाटायला लागलं हा स्वामी तहसीलदार प्रांताधिकारी जिल्हाधिकाऱ्याचा हा पैशाविना भिकारी आहे का? हा पेपर बाहेरून आणू शकत नाही का? या सेतू चालवणाऱ्यावरती तात्काळ कायदेशीर कारवाई करण्यात आली पाहिजे। याच्याशी लागेबांधे असणाऱ्या निवडणूक शाखेतले कोण कर्मचारी आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सेतूवाल्याचा सेतू परवाना रद्द करून त्याच्यावरती फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण हा प्रकार एका कागदापुरता मर्यादित झालेला नाही, अशी 100 कागद माझ्याकडे उपलब्ध झालेले आहेत। हा दुसरा कागद आहे, हा एक झाला, हा दुसरा कागद झाला। तोच पावती सेतू कराड, पाठीमागं सुद्धा तेच आहे। 9 नंबरला गाडे संजय कोंडेबा, उदयनराजे भोसले, शशिकांत शिंदे।
ही जरी पावती तुम्ही बघितली, पोच पावती सेतू कराड याच्या पाठीमागे जर तुम्ही बघाल तर मला वाटतं संजय कोंडिबा गाड्याच्या नंतर खालचा जो कोण आहे त्याला कापून टाकलेला आहे. म्हणजे ही काटछाट करायचा उद्योग, इतके पैसे वाचून हा सेतूवाला कराडमधल्या तहसीलदाराला तर हप्ता देत नाही का? हा सेतूवाला कराडमधल्या प्रांताला तर हप्ता देत नाही का? मग या सेतूवाल्याबरोबर कराडचा तहसीलदार आणि कराडचा प्रांताधिकारी ह्यांचे काय आर्थिक देवाणघेवाण आहेत का? जर यांच्या आर्थिक देवाणघेवाण नाहीत तर कराडचा तहसीलदार आणि कराडचा प्रांताधिकारी काय भांग पिऊन खुर्चीवरती बसलेले असतात का निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून? ह्या असल्या नालायक अधिकाऱ्यांच्यामुळं सातारा लोकसभा मतदारसंघ अगदी चांगल्या पद्धतीनं हाताळणारे माननीय जिल्हाधिकारी जितेंद्र धुडीसारखे कर्तव्यदक्ष अधिकारी बदनाम होत आहेत. मात्र ह्या प्रांताला किंवा तहसीलदारला लाज न लज्जा राहिलेली आहे. यांचा जर या गोष्टीत काय सहभाग नसेल तर पहिल्यांदा या स्वामीवरती हरामखोरावरती फौजदारी गुन्हा दाखल करा आणि त्याचा सेतू परवाना तात्काळ रद्द करा. काल परवा माझ्या वाचण्यात आलं काहीतरी त्याला 23 का 32 लाखाचा दंड झालेला आहे. हा काय शासनाचा किंवा सरकारचा जावाय नाही किंवा कुठल्या मंत्र्याचा जावाय नाही. जे सातारा जिल्हा प्रशासनाला चॅलेंज करणारा हा जर स्वामी असेल तर या स्वामीला त्याची लायकी दाखवण्यासाठी शासनानं तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा. या प्रकरणात कराडमधल्या एका नामांकित चॅनलनं विश्वसिटी नावाच्या चॅनलनं 3 भाग पब्लिश केलेले आहेत. मग हे बाकीचं निवडणूक आयोग जो आहे किंवा निवडणूक कमिशन जे आहे, निवडणूक विभाग आहे, हा झोपलाय की काय? 1 भाग पब्लिश झाल्याच्यावरती कारवाई होणं अपेक्षित होतं. मात्र त्या कर्तव्यदक्ष चॅनलवाल्यांनी 3 भाग पब्लिश केले तरीसुद्धा त्याच्यावरती कारवाई होत नाही. म्हणजे आमचं ठाम मत आहे कराडचा तहसीलदार, कराडचा प्रांत याच्याबरोबर लागेबंदी असले पाहिजेत किंवा याच्याकडून त्यांना हप्ता चालू असला पाहिजे. त्याशिवाय निवडणूक शाखेतली कागदपत्र बाहेर जाऊ शकत नाहीत. पहिल्यांदा याच्यावरती कारवाई करा. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देणार आहे आरपीआयच्या वतीनं की कराडचा तहसीलदार आणि कराडच्या प्रांत याच्यावरती सुद्धा खात्याने चौकशीचे आदेश पारित करा, त्यांच्यावरती कारवाई करा. हा आमचा अपमान आहे, ही लोकशाहीची थट्टा आहे. लोकशाहीने आम्हाला निवडणूक लढवण्याचा दिलेला अधिकार त्याची चालवलेली विटंबना नव्हे का? विद्यमान जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाने कर्तव्यदक्ष सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक सन्माननीय समीर शेख साहेबांना जाहीर विनंती करतो की या गोष्टीची गंभीर दखल घ्यावी आणि कराडला जे कोण तुमचे PI असतील, API असतील किंवा DYSP असतील त्यांना सांगून तात्काळ हरामखोर स्वामीवरती गुन्हा दाखल करा आणि आमची चालवलेली थट्टा थांबवा. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान.